हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आजची रेसिपी आहे आपली काजू करी। तर काजू करी करण्यासाठी काय साहित्य लागतं हे मी तुमच्याशी थोडक्यात शेअर करते। तर आपण हे कांदे 2 कट करून घेतलेले आहेत, टोमॅटो 2 कट करून घेतलेले आहेत, 50 ग्रॅम काजू आहेत, लसूण अद्रकची पेस्ट आहे, कोथिंबीर आहे आणि काश्मीरी लाल तिखट आहे, मीठ आहे आणि थोडीशी हिरवी मिरची थोडी कट करून घेतलेली आहे। ही क्रीम आहे, फ्रेश क्रीम, आणि हा काळा मसाला आहे। तर आता आपण हे कांदा आणि टोमॅटो शिजवून घेणार आहोत। शिजवून थंड करून मग मिक्सर करायचा आहे। तर मग त्याची नंतर ग्रेव्ही करायची आहे। तर मी ही तुम्हाला दाखवते। पाहू शकता, आता आपण हे शिजवून घेतलेलं आहे टोमॅटो आणि कांदा हे आपण शिजवून घेतलेलं आहे आणि आता थंड करून आपल्याला याची ग्रेव्ही करायची आहे। तर मग मी थंड झाल्याच्या नंतर ग्रेव्ही करून घेणार आहे। हे असे छान असे सॉफ्ट झालेले आहेत, पाहू शकता तुम्ही किती सुंदर असे सॉफ्ट झालेले आहे। 15 मिनिटं मी शिजवून घेतलेलं आहे चांगले प्रकारे कांदा आणि टोमॅटो। आता आपण याची ग्रेव्ही करूया। प्रथम आपण फोडणी देऊन घेऊया। मी कांदा घातलेला आहे आणि आता कांदा चांगला आपल्याला लालसर होईपर्यंत परतायचा आहे। तुम्ही पाहू शकता कांद्याची कढई होती त्यामुळे कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हलवत घ्यायचा आहे। आणि कांदा लसूणची पेस्ट घालते। आता लालसर होईपर्यंत आपल्याला परतवायचं आहे। काय द्यायचंय हे पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे कलर झालेला आहे, सुंदर असा कलर आलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट आणि काळा मसाला घालणार आहोत। हे लाल तिखट घातलेला आहे, हा थोडा काळा मसाला घालणार, पाहू शकता। ही आपण कट केलेली हिरवी मिरचीचे तुकडे घालायचे आहेत आणि तुम्ही पाहू शकता मीठ पण घातलेलं आहे। किती सुंदर असा हा कलर आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपल्याला ही ग्रेव्ही घालायची, ही टोमॅटोची आणि कांद्याची ग्रेव्ही टाकलेली आहे। आता ह्या ग्रेव्हीला आपल्याला शिजून द्यायचं आहे। 10 ते 15 मिनिटं चांगली अशी ग्रेव्ही तेल सुटेपर्यंत आपल्याला ही शिजवायची आहे। हे पाहू शकता, आता आपल्याला ही क्रीम घालायची आहे। तुम्ही पाहू शकता मस्तपैकी क्रीम घालायची आहे फ्रेश। नाही तर तुम्ही क्रीम अवेलेबल नसेल तर तुम्ही आपलं बटर किंवा हे घालू शकता, दुधावरची साय सुद्धा घालू शकता। जर क्रीम नसेल तर दुधावरची साईल फेटायची आणि तीच वरतून टाकायची अशा प्रकारे। तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं टेक्स्चर आलेलं आहे। आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये थोडं आता परत शिजवून घेऊया 5-10 मिनिटं आणि नंतर आपण त्याच्यामध्ये काजू मिक्स करूया। छान झालेला आहे
आणि नंतर वरून कोथिंबीर घालायची आहे। तर तुम्ही पाहू शकता थोडं 5-10 मिनटं तर शिजवायचंच आहे। पण हा हे आपण काजू घातलेले आहेत। अशा प्रकारे आता काजूही घातलेले आहेत आणि आता आपण कोथिंबीर घालूया। आता आपल्याला ही चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीरीने असं मस्त टेक्स्चर येतं। तुम्ही पाहू शकता तिचा कलरही सुंदर झालेला आहे। हे पहा किती छान अशी आपली काजू मसाला आपला तयार आहे। आता 10 मिनिटं मी त्यांना होऊन देते। हे पहा आपली फायनली भाजी अशी झालेली आहे। तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं हिचं टेक्स्चर आलेलं आहे आणि खायलाही ही एकदम सुंदर लागणार आहे। तुम्ही पाहू शकता मस्त अशी भाजी झालेली आहे। हे पहा फायनली आपल्या भाजीचं लुक असं आहे। अशी तयार आपली